भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महायुती शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शांताराम मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांच्या प्रचारासाठी भिवंडी तालुक्यातील शेकडो खेड्यापाड्यातील गावांमध्ये प्रचार करण्यासाठी शांताराम मोरे समर्थकांसह फिरतायत। मोरे यांना महायुतीच्या शिवसेना शिंदे गट, भाजपा, श्रमजीवी संघटना, देवा ग्रुप आदींसह विविध संस्था संघटनांचा पाठिंबा आहे। नाशिकमध्ये भाजपा आणि ठाकरे गटामध्ये राडा झाला होता। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। मतदार स्लिप वाटपावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडल्याचं समजतंय। अंबड पोलीस स्थानकाबाहेर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला। तसंच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेही घटनास्थळी पोहोचल्या होत्या। कराडमध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडली। यावेळेला आमच्या पेनाला लकवा मारत नाही असं म्हणत शरद पवारांना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं। अतुल बाबांचा शब्द हा देवाभाऊचा शब्द आहे। तुम्ही शब्द द्या, आम्ही त्या विश्वासनाची पूर्तता करतो। कराडमधील गरीब महिलांना लखपती महिला करणार। मुलींचे मामा मंत्रालयात बसलेत। मुलींचं शिक्षण मंत्रालयात बसलेले मामा पूर्ण करणार असं फडणवीसांनी आश्वासन दिलं। मनसेच्या शिवतीर्थ येथील सभेला उशिरा परवानगी मिळाल्यानं सभा न घेण्याचा मनसेनं निर्णय घेतलाय। मनसेची शिवतीर्थावरील सभा होणार नाहीये असं अविनाश देशपांडे यांनी स्पष्ट केलं। भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा ठाण्यातील 3 हात नाकाजवळील गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी गेले होते। मात्र नड्डा यांना मधूनच बाहेर जाण्याची विनंती गुरुद्वारातील सेवकांनी केली। नड्डा यांच्या येण्यानं कीर्तनात व्यत्यय आल्यानं सेवकांनी नड्डा यांना बाहेर जाण्यास सांगितलं। यावेळेला नड्डा यांच्यासोबत उमेदवार संजय केळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार निरंजन डावखरे देखील उपस्थित होते। उद्धव ठाकरेंनी विरोध केलेले प्रकल्प आणणारच असं नारायण राणेंनी वक्तव्य केलं। राणेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय। उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर होते त्यावेळेला ठाकरेंनी राणेंवर टीका केली होती। त्या टीकेला राणेंनी प्रत्युत्तर दिलं। मुक्तीसोबत बसलात तेव्हा कुठे गेलं हिंदुत्व असं उद्धव ठाकरेंना विधान केले। तसेच नवाज शरीफचा केक खायला का गेला होता असं उद्धव ठाकरेंनी विधान करत पंतप्रधानांवर टीका केली। वैजापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंनी मोदींवर हल्लाबोल केला।